पाव, बिस्किट, केक, नूडल्स आणि समोसा हे सगळं रोज खाताय, मग सावध व्हा. कारण मैदा तुमच्या शरीरात असं काही करतो जे हळूहळू शरीर आतून खराब करू शकतं. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मैदा खाल्ल्यावर नुकसान लगेच दिसत नाही, पण शरीर आतून शांतपणे कमजोर होत जातं. आता पाहूया मैदा बनतो कसा. मैदा तयार करताना गव्हातील फायबर, व्हिटॅमिन आणि पोषक भाग काढून टाकले जातात. म्हणजे दिसायला पांढरा आणि सॉफ्ट असणारा मैदा पोषणाच्या बाबतीत जवळपास रिकामाच असतो. आता पाहूया मैदा पोट कसं खराब करू शकतो. मैद्यात फायबर कमी असल्यामुळे डायजेशन स्लो होतं आणि मग सुरू होतात गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या. काही लोकांचं पोट तर रोज जड वाटायला लागतं. मैद्यामुळे वजनही झपाट्याने वाढू शकतं. मैद्याचे पदार्थ पटकन डायजेस्ट होतात, म्हणून थोड्या वेळात पुन्हा भूक लागते आणि मग अननोईंगली जास्त खाल्लं जातं. यामुळे बेली फॅट आणि वजन वाढू शकतं. मैदा शुगर वाढवतो. मैदा शरीरात गेल्यावर पटकन शुगरमध्ये बदलतो. यामुळे ब्लड शुगर अचानक वाढते आणि वारंवार असं झालं तर भविष्यात डायबेटीसचा धोका वाढू शकतो. मैदा शरीर सुस्त बनवतं. मैद्याचे पदार्थ जास्त खाल्ले की बॉडी हेवी वाटायला लागते, आळस येतो, कामात लक्ष लागत नाही आणि एनर्जी पण कमी झाल्यासारखी वाटते. मैदा हृदयावर परिणाम दाखवतो. पिझ्झा, बर्गर, बेकरी आयटम्स आणि केक्स हे पदार्थ अनेकदा मैदा, जास्त तेल आणि शुगरने बनलेले असतात, जे शरीरात अनहेल्दी फॅट वाढवू शकतात आणि हळूहळू हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. मैदा स्किनवरही परिणाम दाखवतो. काही लोकांमध्ये जास्त मैदा खाल्ल्यामुळे पिंपल्स, ऑइली स्किन आणि चेहऱ्यावर डलनेस पण दिसू शकतो. आज जी गोष्ट तुम्हाला टेस्टी वाटते तीच उद्या शरीरासाठी प्रॉब्लेम बनू शकते. म्हणून पूर्णपणे बंद नाही, पण मैदा कमी खाणं खूप गरजेचं आहे. त्याऐवजी गव्हाची पोळी, भाकरी, ओट्स, फ्रूट्स आणि घरचं जेवण, फायबर असलेले पदार्थ खा. कारण बाहेरून फिट दिसणं महत्त्वाचं नाही, शरीर आतून हेल्दी असणं जास्त महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा जी रोज बेकरीचे पदार्थ खाते आणि अशाच आरोग्याच्या धक्कादायक माहितीसाठी आत्ताच फॉलो करा. तुम्ही रोज हे खात असाल तर कमेंट करा आणि टेस्टसाठी हेल्थ धोक्यात टाकू नका. अशाच आरोग्यपूर्ण माहितीसाठी घरगुती संजीवनीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.